सारंग मेंदळे, मी आज तुमच्या समोर खूप मोठं सत्य सांगणार आहे. तारा मॅडम खूप मोठ्या गायिका आहेत. त्यांचा आवाज तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. त्यांच्या आवाजाला तुम्ही सगळेच खूप दाद देता. पण तो तारा मॅडमचा आवाज नाहीये, तो माझा आवाज आहे. तारा मॅडमने आजवर कमवलेलं नाव, त्यांना जी ओळख मिळाली ती फक्त माझ्या आवाजामुळे मिळाली. तारा मॅडमला गाता येत नाही. सॉरी सारंग सर, मला माफ करा. मी खूप मोठी गुन्हेगार आहे. मी खूप मोठं सत्य लपवलं तुमच्यापासून. मला वाटेल ती शिक्षा द्या तुम्ही. सॉरी. वा 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 वा. नाही ऐका 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 माझं ऐका. मला जरा एक खूप महत्त्वाचं काम आहे. तर जर मी नाही आलो तर चालेल का? काय सांगता? अच्छा ठीक आहे, चालेल, बघतो. हां करतो, काहीतरी करतो. चालेल. हो. काय झालं? अगं ते त्या दिवशी मी कोकणात गेलो होतो तर ते कॅन्सल झालं होतं ना. तर त्यांचाच फोन होता. ते म्हणाले की परत एकदा सगळे सरपंच भेटणार आहेत एकाच ठिकाणी. तर मी जर आलो तर म्हणजे बोलणं पण एकाच ठिकाणी होऊन जाईल ना. नाहीतर काय होईल की प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना मला भेटावं लागेल. मग जा ना तुम्ही. अरे कसं जाऊ सावली? उद्या तुझा कार्यक्रम आहे ना. माझा नाही, तारा मॅडमचा कार्यक्रम आहे. मी फक्त त्यांच्यासोबत असेल. आणि खरं तर हे तुम्ही त्यांना सांगायला हवंय. हां मी बोलतो तिच्याशी. मला असं वाटतं की मी पण तुमच्यासोबत यायला हवंय, कारण तुम्ही कंपनीच्या कामासाठी जाताय आणि माझं कर्तव्य आहे तुमच्यासोबत येणं. नाही 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 नाही, हे बघ, तारासाठी तू खूप लकी आहेस आणि उद्याचा कार्यक्रम तारासाठी खूप महत्त्वाचा आहे. तू जर नसलीस तर कार्यक्रम होणार कसा? अगं नाही म्हणजे तुझ्याशिवाय तिचा रियाज नाही होऊ शकत. कार्यक्रम कसा होणार? तू नको येऊ, तू जा. हे समजून घेता तुम्ही. तू मला कधी समजून घेणार? असं का म्हणताय? मग आपलं काय आपलं? बाळ. तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही ना? तू माझ्या समोर असलीस ना, काही सुचत नाही मला. मग मी जाऊ? जा जाते. जा 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 जा. अहो मी का आठवड्याभरासाठी नाही चाललोय तिकडे, एका दिवसासाठी चाललोय. माहितीये मला सारंग सर, पण तरी काही बदल झाला तर, तुम्हाला 1-2 दिवस राहावं लागलं तर? नाही राहणार आहे मी तिथे. मी नाहीच राहू शकत तिकडे, माहितीये का? का? कारण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत सावली. आता पण मी तुला मिस करायला लागलो. आत्ता जायच्या आधीच मिस करायला लागलो. बघ किती मिस करतो. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय सावली. सारंग सर, आय एम सो सॉरी. आय डिडंट मीन टू डिस्टर्ब. म्हणजे मी जाईन लगेच. काय काम होतं? सारंग, अजूनही तुला शंका आहेच का? नाही म्हणजे सदाशिवने सांगितलं ना की मी त्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व नव्हते. राजकुमार दादा इन्व्हॉल्व होता, त्याने सगळं केलं. हे बघ वहिनी, जोपर्यंत पोलीस मला स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत मी कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी ॲक्च्युली सावलीला भेटायला आलेले. सावली, उद्या इव्हेंटला आपण एकत्र जाऊया? नको, म्हणजे मला आणि तारा मॅडमला आधी जावं लागेल ना तयारी करायला. मग मी पण येते ना, म्हणजे मी पण तयारीमध्ये हेल्प करेन. माझी मदतच होईल तुला. अगं जा जा, ती स्वतःहून म्हणते ना की ती मदत करेल. हां, क्षण खूप दुर्मिळ असतो. परत परत चान्स नाही मिळत. जा. ठीक आहे, तुम्ही आम्हाला थिएटरमध्येच भेटा. ठीक आहे. आणि सॉरी टू डिस्टर्ब यू. सावली, मला माहिती आहे उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. काय? काय सरप्राईज आहे ना ते?
मग कसं सांगू? उद्या कळेल. सारंग, आय एम सॉरी, पण तुझ्यापेक्षा मोठं सरप्राईज आहे माझ्याकडे सावलीसाठी. ते तुम्हाला दोघांनाच नाही तर सगळ्या घराला हादरवून टाकेल असं आहे. तयार राहा. माझ्या नशिबात हा डाव का म्हणलास विठुराया? मी अशा संगीताचा वारसा चालवते की जो वारसा मला मिळालेलाच नाही आणि कदाचित कधी मिळणारही नाही. हे सगळं का करावं लागतंय? तूच मला गाण्याचं वरदान दिलंस ना. मान्य आहे मला गाणं गायला खूप आवडतं, आनंद मिळतो, प्रसन्न वाटतं, पण मला सारंग सरांपासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवावं लागतंय. वाईट वाटतं रे. आता बास झालं विठ्ठला. मला या सगळ्यातून बाहेर काढ. मला काहीतरी मार्ग दाखव प्लीज. सारंग सर, आतापर्यंत मी जे वागले त्यासाठी मला माफ करा. तुम्हाला अजून अंधारात नाही ठेवू शकत मी. हा कार्यक्रम झाला की तुम्हाला मी सत्य सांगणार आहे. मग तुम्हाला माझं जे करायचंय ते करा. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. पण मी आता लपवाछपवी नाही करणार. सावली, सरप्राईज सरप्राईज. हे काय आहे? उघडून बघ. साडी? कशाला आणली साडी? आधीच माझ्याकडे कमी साड्या आहेत का? हो हो, मला माहिती आहे तुझ्याकडे खूप साड्या आहेत, तरी तू मोजक्याच साड्या नेसतेस का ते मला माहिती नाही. पण कार्यक्रमाला तू साडी नेसावीस, नवीन साडी नेसावीस म्हणून मी आणली आहे. मेसून काय करू? तुम्ही तर नसाल कार्यक्रमाला. मी असेल ना. म्हणजे? अगं म्हणजे मनाने मी असेल ना तुझ्याजवळ, तुझ्यासोबत. हो, तसं तर तुम्ही कायम माझ्या सोबतच असता. आता मस्का लावणं बंद कर आणि उद्या ही साडी नेसायची. हा, हे बघ, फोटो निघणार तिकडे. मी बघेन तू साडी नेसलीस की नाही. नेसेन साडी. आवडली मला. अगं आवरलं की नाही तुझं? आवरलंस? हो, मी तयार आहे. चल, आज आपण फायनली शेवटचा रियाज करणार आहोत. शेवटचा? शेवटचा म्हणजे इतके दिवस ज्या कार्यक्रमासाठी आम्ही तयारी करत होतो त्या कार्यक्रमाचा शेवटचा रियाज. अच्छा, कार्यक्रम चांगला होईल. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण तू आत्ताच का देतोय शुभेच्छा? अगं जरा मला बाहेर जावं लागतं कामानिमित्ताने, तर मी म्हणजे मला आज येता नाही येणार. अरे पण काहीतरी महत्वाचं काम असेल तुझं, समजू शकते मी. थँक्यू. अहो, नीट जा. गाडी हळू चालवा आणि पोचलात की मला फोन करा. पोचलो की फोन करेन तुला. जा तू आता रियाजाला जा.